कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न कुणबी विद्यार्थी वसतिगृह इमारत उद्घाटन सोहळा आज दिमागदार पद्धतीने संपन्न झाला। विशेष म्हणजे या इमारतीत डिटेक्टिव्ह एज्युकेशन सोसायटी दापोली संचलित श्री रामराजे महाविद्यालयाच्या कार्यालयाचे तसेच कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संगमेश्वर मुंबई संचलित मामासाहेब भोवड कॉलेज व कॉमर्स अँड हॉटेल मॅनेजमेंट कार्यालयाचे देखील उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले। या वास्तूसाठी आम्ही प्रामाणिक काम केल्याचं तसेच फक्त मतांच्या राजकारणासाठी काम न करता मुलांच्या भवितव्यासाठी काम केल्याचं प्रतिपादन खासदार तटकरे यांनी न्यूज अनकट सोबत बोलताना व्यक्त केलंय। कुणबी समाजोन्नती संघ मुंबईच्या कुणबी वसतिगृहाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या वसतिगृहामध्ये प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर दापोलीमधील श्री रामराजे महाविद्यालयाचं कार्यालयाचं देखील उद्घाटन नुकतंच खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झालेलं आहे। आपल्यासोबत खासदार तटकरे साहेब आहेत। सर, एकूणच ही संपूर्ण वाटचाल जी चालू होती त्याच्यामध्ये तुमचा सुद्धा मोलाचा सहभाग आहे, तुम्ही सुद्धा खूप मोलाचं या ठिकाणी योगदान दिलेलं आहे। काय सांगाल, आज कुणबी समाजाचं स्वप्न जे होतं वसतिगृहाचं ते पूर्ण होतं? 100 वर्षापूर्वी मुंबईच्या या मायावी नगरामध्ये त्या काळच्या बुजुर्गाने कुणबी समाजोन्नती संघ स्थापन केला। ज्यावेळेला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीमधून वावरत होता, अशा वेळेला स्वतःचं सत्व, स्वतःचा समाज याला संघटित करण्याचं एक अलौकिक कार्य त्यावेळच्या संबंध धोरणांनी केलं। 100 वर्षाची परंपरा सर्वांनी टिकवली आणि विशेष करून 1980 साली बॅरिस्टर अंतुले साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना शामराव पेजे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी कुणबी समाजोन्नती संघाला इथे जागा मागितली। अंतुले साहेबांनी नेहमीच्या त्यांच्या शैलीप्रमाणे ती जागा उपलब्ध करून दिली, पण हे वसतिगृह 40 वर्ष कोणातरी वाट बघत होतं। 40 वर्षामध्ये प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्रयत्न केले असतील, परंतु एवढी मोक्याची जागा म्हणूनच्या परिसरामध्ये मिळालेली असताना सुद्धा ज्या बहुजन समाजासाठी हे सामाजिक वसतिगृह उभं राहणार होतं ते दुर्दैवाने यानं त्या कारणाने रखडलेलं होतं। 2020च्या आसपास भूषण बरे, संदीप राजपुरे आणि सर्व सहकारी मला सुरुवातीला भेटले। मी त्यांना आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घालून दिली। नंतर अजितदादांच्याकडे त्यांना घेऊन गेलो आणि राज्याच्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच 1960 साली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून महाराष्ट्राचा मंगलस्कार स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आणला। 60 सालापासून ते अर्थसंकल्प हा 2020 किंवा 21चा जाहीर होईपर्यंत एका समाजासाठी राज्य सरकारच्याकडून थेट रक्कम देण्याची ही पहिलीच वेळ। अजितदादांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी निर्धाराने हे 5 कोटी रुपयाचा नियतव्यय अर्थसंकल्पीय भाषणात मंजूर केला। अनेकांनी त्यावेळेला विरोध केला, काही दीर्घकाळ संघटनेमध्ये काम करणाऱ्यांच्याकडून सुद्धा या बाबतीमध्ये थोडासा विरोध झाला, परंतु समाजाच्या हिताचं काम करणं आमच्या सर्वांच्याच मनामध्ये असल्यामुळे तो 5 कोटी रुपयाचा आम्ही चेक दिला। त्यावेळेला आपण प्रातिनिधिक स्वरूपात देत असतो, त्यावेळेला सुद्धा असं एक भावना दर्शवण्यात आली की केवळ शोबाजी आहे। पण चेक देण्याच्या आधी RTGSने कुणबी समाजोन्नती संघाच्या बँकेच्या शाखेत रक्कम जमा झालेली होती। भूषण बरे आणि इतरांना सुद्धा खूप मानसिक त्रास त्यावेळेला झाला, पण त्यांच्या व्यक्तिगत मानसिक त्रासापेक्षा समाजाचं व्यापक हित जे आहे आणि उद्याच्या भविष्यातल्या 25 वर्षाच्या पिढीला जे मुंबईसारख्या ठिकाणी एक उत्कृष्ट पैचं शिक्षणाच्या दृष्टिकोनातून दालन उपलब्ध होत आहे याचा विचार करत ते सगळं काम उभं राहिलं। त्याची सुरुवात झाली। नंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा या कामामध्ये उरलेला निधी उपलब्ध करून दिला आणि 40-42 वर्षाचं अधुरं स्वप्न आज प्रचंड ज्ञाती बांधवांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। मला सुद्धा या गोष्टीचा रास्त अभिमान आहे आणि मला विश्वास आहे की ही वास्तू मुंबईतील कुणबी समाजाची केवळ नाहीच तर सर्व समाजाला, सर्व धर्मियाला दिशा देण्याची दिशादर्शक काम या वास्तूतून पुढच्या कालावधीमध्ये होईल असा विश्वास या ठिकाणी आहे। नक्कीच सर, पाहायला गेलं तर कुणबी समाज हा ह्या राजकारणामध्ये किंवा कोकणाच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट म्हणून बघितलं जातो। कुणबी वोटिंग बँक फार मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये आहे। ह्या संपूर्ण गोष्टीचा फायदा कितपत राजकारणासाठी होणार आहे, काय? आम्ही साऱ्या या गोष्टी करत आलो ते राजकारणासाठी नाही। मतांचा राजकारण समाज बाबी खूप भिन्न आहेत। मी तर एका छोट्या गवळी समाजामध्ये जन्माला आलो। माझ्या तिन्ही तालुक्यात रोहा, तळा, माणगाव आणि आता अलीकडचा शिवधन मासा 60-65% बहुजन कुणबी समाज आहे। पण या सगळ्या बहुजन समाजाने आम्हाला लेकरू मानलं, आम्ही त्याच पद्धतीने सेवा करत आलो। मतांच्यासाठी केलेलं राजकारण आहे। उद्याच्या भवितव्यातल्या पिढीसाठी मुंबईसारख्या जगाच्या एका महत्त्वाच्या आर्थिक शहरात
देशाच्या आर्थिक राजधानीत राज्याच्या राजधानीमध्ये ही वास्तू उभी राहते आहे. ह्या गोष्टी आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. निवडणुका येतात जातात, मतमतांतरं होतात, त्यापेक्षा समाजाच्या हितासाठी आपण काय करतो आहोत आणि उद्याच्या भवितव्यामध्ये काय करायचं आहे याची जाण असणं हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे.